नमस्कार, मी दृष्टी तुमचं सर्वांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण कोणतीही डाळ न भिजवता मस्त असे कुरकुरीत आणि एकदम असे सॉफ्ट आपण मेंदूवडे रेडी केलेले आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि आतून अगदी असे मऊशीर असे मेंदूवडे रेडी झालेले आहे। खायला खूपच मस्त लागतात हे, आणि ते जर आपण ह्या चटणीसोबत खाल्ले ना तर वाव, खूप छान लागतात हे। सांबार नसलं तरीही चालेल, ह्या चटणीसोबतच हे मेंदूवडे खूप छान लागतात। पूर्ण रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। आणि हे बघा किती कुठलेही म्हणजे चीर न जाता मस्त असे गोल आकारामध्ये मेंदूवडे झालेले आहे। त्यासाठी मी इथे मोठी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1.5 ग्लास इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। पाणी व्यवस्थित गरम झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। एक उकळी आली की आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। रवा तुम्ही जाड बारीक कोणताही घेऊ शकता, एकदम जाड नाही, मीडियम साईजचा आपल्याला रवा घ्यायचा आहे। आणि हे मी लाटणीने आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। चमच्याने फिरवलं ना तर लगेच त्याचे लम्स म्हणजे गट्टे तयार होतात। हे लाटणीने जर फिरवलं ना तर मस्त असं आपलं मेंदूवड्याचं जे पीठ आहे ते रेडी होतं। हे बघा, तुम्ही बघू शकता कंटिन्यू असं हे पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे फिरवत राहायचं आहे। इथे जास्त अजून काहीही मी घातलेलं नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा अजून काही तुम्हाला आवडतं, कोथिंबीर, हे तुम्ही घालू शकता, पण इथे मी फक्त मीठ घातलेलं आहे। आणि व्यवस्थित असं आपल्याला हे बघा कंटिन्यू पूर्ण ड्राय होईपर्यंत फिरवत राहायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण, आणि एक लक्षात ठेवायचं, ह्याच्यामध्ये गट्टे म्हणजे जे लम्स आहेत ते तयार व्हायला नाही द्यायचे आहे। व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला कंटिन्यू। आणि गरम असतानाच हे आपल्याला झाकण लावून एक 5-10 मिनटं ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून कसं गॅस बंद करून घ्यायचं आहे झाकण ठेवताना। आणि हे झाकण लावून आपल्याला एक 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे। आणि 10 मिनटं होईपर्यंत आपण इथे चटणी रेडी करायचं। थोडंसं खोबरं घ्यायचं आहे, 1 फुटाणे घ्यायचे आहे, म्हणजे ज्याला आपण दालिया बोलतो ते 1 चमचा मोठं घ्यायचं आहे। मग इथे आपल्याला मिरची, थोडंसं आल्याचा तुकडा, लसूण, मी इथे थोडंसं पुदिना आणि ओली कोथिंबीर घेतलेली आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे। मिक्सर लावताना आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धा लिंबू घालायचं आहे किंवा 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला एक थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली चटणी वाटून रेडी झालेली आहे। तुम्हाला जर चटणी म्हणजे मेंदूवड्यासोबत जर सांबार करायचं असेल तर तुम्ही सांबार पण करू शकता, पण हे सांबार न करता तुम्ही नुसतं चटणीसोबत जरी खाल्लं ना तर खूप छान अशी होते। त्यानंतर तडक्यासाठी मी इथे थोडंसं पॅनमध्ये तेल गरम केले, त्याच्यामध्ये राई, थोडंसं उडीद डाळ घालायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये। मग इथे मी आपल्याला कढीपत्ता कसा घातला की तेलामध्ये उडतो, म्हणून मी चटणीवरच कढीपत्ता ठेवून त्याच्यावरच तेल टाकून मस्त असा चटणीला तडका दिलेला आहे। तडका देऊन झाल्यानंतर आपल्याला हे थोडंसं गरम असतानाच एकजीव पूर्ण करून घ्यायचं। पूर्ण असं एकजीव केलं ना की जे चटणीची टेस्ट आहे ना तर खूप छान अशी लागते। आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही चटणी बनवली ना तर ह्याच्यासोबत मेंदूवडे खूप छान लागतात। हे बघा, पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव झाल्यानंतर इथे आपले 10 मिनटं होऊन जे आपण रवा उकड घेतलेली होती ते पण मस्त असं थोडंसं थंड झालेलं आहे। तुम्ही बघू शकता एका परातीमध्ये हे सगळं काढून घ्यायचं आहे। हलकंसं गरम असताना आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। मळताना आपल्याला व्यवस्थित असं मळायचं आहे, पूर्ण असं एकजीव झालेलं पाहिजे आणि एकदम असं मऊशीर आपलं जे रवा आपण उकड घेतलेली आहे ते भिजून झालेलं पाहिजे। हे बघा, व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। हलका आपल्या हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे मळताना, जेणेकरून हे जास्त आपल्याला चिपकत नाही। व्यवस्थित मळून झालं ना की ह्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला ज्या साईजचे मेंदूवडे पाहिजेत त्या साईजनुसार तुम्ही गोळे करू शकता। इथे मी जास्त मोठे नाही केले, मीडियम साईजचे इथे मेंदूवडे तयार केलेले आहे। हे बघा, असं कंटिन्यू आपल्याला हातावर हे गोल आकारामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि हलकासा अंगठा आतमध्ये घालून हे आपल्याला मेंदूवड्याचा
शेप द्यायचा आहे। हे बघा, बघू शकता व्यवस्थित बाजूने हलकंसं क्रॅक आलं तर आपल्याला ते दाबून व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। पण हे हलकंसं क्रॅक जरी आलं, व्यवस्थित असं बाजूने दाबून घेतलं तर त्याला काहीही म्हणजे होत नाही किंवा तेलात तो फुटत नाही। व्यवस्थित असे आपल्याला मेंदूवडे बाकीचे पण करून घ्यायचे आहे। हे बघा, कंटिन्यू हातावर थोडंसं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जास्त क्रॅक येत नाही, म्हणजे साईडने भेगा येत नाही। हे बघा, अशाच प्रकारे मी बाकीचेही मेंदूवडे रेडी केलेले आहे। त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल अगदी गरम असं नाही करायचं आहे किंवा कोमट गरम नाही करायचं, हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे मेंदूवडे घालायचे आहे। मेंदूवडे घालून की लगेच आपल्याला हे ते फिरवत नाही राहायचं आहे। हलकंसं 1-2-3 मिनटं झालं नंतर आपल्याला तेलामधून हे फिरवायचं आहे। बघा, कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे। नंतर लगेच जर तुम्ही फिरवलं ना, ते लगेच म्हणजे जे चमच्याला आहे ना चिपकतं, त्यामुळे 1-2 मिनटं राहू द्यायचं आहे तेलामध्ये। व्यवस्थित असं झालं ना की आपल्याला हे आलटी-पलटी करून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे मेंदूवडे फ्राय करून घ्यायचे आहे। आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी ही बघितली असेल ना, तर नक्की चॅनलला तुम्ही लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर दुसऱ्यांना देखील शेअर करा। हे बघा, व्यवस्थित असे हे आपले मेंदूवडे रेडी झालेले आहे। कसं मस्त असा कलर आलेला आहे, गोल्डन ब्राऊन कलर आपल्याला ह्या मेंदूवड्याला येईपर्यंत फ्राय करायचं आहे। ह्याला जे आपण फ्राय करतो त्याला तेल देखील आपल्याला हे जास्त नाही लागत, अगदी थोड्या तेलामध्येच आपण हे मस्त असे क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहे। फ्राय करताना गॅस जे आहे, गॅसचा फ्लेम मीडियम गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे मेंदूवडे देखील फ्राय करून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असे आपले मेंदूवडे रेडी झालेले आहे। कुठलीही आपण ह्याच्यामध्ये डाळ नाही घातलेली आहे किंवा डाळ भिजत नाही ठेवलेली आहे, फक्त आपण हे रव्यापासून मेंदूवडे रेडी केलेले आहे। आणि इन्स्टंट जर आपल्याला मेंदूवडे खायचं असेल तर पटकन असे हे मेंदूवडे रेडी होतात। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं गोल आकार आलेला आहे, मस्त असं खायला पण खूपच छान झालेले आहेत। आणि त्यासोबत ही चटणी, वाव, खूप छान असा बेत झालेला होता मेंदूवड्याचा। तुम्ही बघू शकता चटणीचा कलर देखील किती छान आलेला आहे। आणि आपण हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा किंवा आपल्याला जर पटकन असं मेंदूवडा खावंसं वाटलं तर इन्स्टंट म्हणून हे तुम्ही मेंदूवडे खाऊ शकता, खूप मस्त लागतात। आणि जर तुम्हाला जर उकड घेताना काही एक्स्ट्रा असं म्हणजे चिली फ्लेक्स किंवा थोडासा कढीपत्ता, ओली कोथिंबीर पाहिजे तर तुम्ही घालू शकता। छोटे छोटे जर तुम्हाला मेंदूवडे बनवायचं असेल ना तर पटकन अशी ही रेसिपी रेडी होते। तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी असे झालेले आहे, एकदम असे कुरकुरीत लागतात हे खायला। गरम गरम हे चटणीसोबत जर मेंदूवडे खाल्ले ना तर वाव, खूप छान लागतात। हे बघा किती क्रिस्पी आणि आतून अगदी म्हणजे असे मऊशीर झालेले आहे। आणि हे बघा, खायला खूपच मस्त झालेले आहे। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू।